ज्यावेळेस झाड उभा होतं त्यावेळेला होतं 38.099 मीटर। शोल्डर तक आता है, देखिए ऑलमोस्ट मेरा शोल्डर तक है। पिलाया गया था 25 मजदूर, 2 हाथी और 1 ट्रैक्टर लगा था इसको आलापल्ली जंगल से बल्लरसला। ऑलमोस्ट 50 फुट के आसपास है ये पूरा लकड़ा। हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू अनदर ब्लॉग। दोस्तों आज हम जा रहे हैं बल्लरशाह। बल्लरशाह में एक चीज़ है, एक म्यूज़ियम है, वहाँ की एक चीज़ बहुत अच्छी है। तो चलिए आज हम वहाँ चलते हैं और वहाँ की कुछ इंटरेस्टिंग चीज़ें आपको दिखाते हैं। तो वीडियो में बने रहिए मेरे साथ। नए हो तो चैनल को सब्सक्राइब ज़रूर कीजिए। तो बने रहिए मेरे साथ वीडियो में। बल्लरशाह के फॉरेस्ट डेपो में ये जो लकड़ा है पीछे आप देख रहे हैं, ये ऑलमोस्ट 50 फुट के आसपास है। ये आलापल्ली के फॉरेस्ट से लाया गया था और यहाँ पे उस टाइम पे आप देख सकते हैं दोस्तों, ये भारत का सबसे बड़ा लकड़ा है। यहाँ पे कहाँ जाता है दोस्तों। अभी यहाँ पे रिनोवेशन का काम चालू है, तो वो भैया बता रहे हैं कि कम से कम 1 साल यहाँ पे लगेगा ये पूरा रिनोवेट होने के लिए। रिनोवेट होने के बाद दोस्तों ये जगह काफ़ी अच्छी दिखेगी, आपको भी देखने में मज़ा आएगा। आप देख सकते हैं यहाँ पे पूरा यहाँ पे डिटेल दी गई है। बताया जाता है कि जब इसको यहाँ पे लाया गया था 25 मजदूर, 2 हाथी और 1 ट्रैक्टर लगा था इसको आलापल्ली जंगल से बल्लरसला। इसकी उम्र कम से कम 250 साल है, ऐसा बता रहे भैया। देख सकते हैं दोस्तों इतना बड़ा है ये ऑलमोस्ट मेरे शोल्डर तक आता है। ऑलमोस्ट मेरे शोल्डर तक। तर हा जो आहे 1958ला आणलेला आहे। 1958ला आणलेला आहे, तर त्या कालखंडामध्ये म्हणजे हा 275 वर्षाचा होता आणि हे 75 वर्ष 58 नंतर म्हणजे 350 वर्ष टोटलिंग आहे। आणि ज्यावेळेला हा झाड आणले त्यावेळेला याच्या शेजारी एक झाड होता, ती माहिती नंतर सांगतो। आता सविस्तर माहिती सांगतो तुम्हाला। तर हा 350 वर्षाचा आहे आणि याच्यामध्ये मग का म्हणता येईल याला, हा आणलेला आहे बिरकुळ गुट्टा, आलापल्ली बिरकुळ गुट्टा, कूप क्रमांक 7 पातळ श्रेणी आलापल्ली या ठिकाणातून आणलेला आहे। हा चक्रीवादळ 1958ला आलेला होता। चक्रीवादळ 1958ला आलेलं, तर त्या कारणास्तव हा झाड पडलं आणि दर 3 वर्षाला गिनती करत होते। ज्यावेळी झाड उभा होता 3 वर्षाला गिनती करत होते, तर याची 3 वर्षाला 1 मीटर वाढ होत होती। 1 मीटर वाढ होती। अरे बापरे। तर 3 वेळा म्हणजे 3 तिरी 9 वर्ष गिनती केली याची, तर 9 वर्षामध्ये 3 मीटर वाढ झाली, म्हणजे याची वाढ 4 सरासरीत होते। एक सेकंड
हॅलो, चक्रीवादळ कारणास्तव हा पडलं आणि याचा जो आहे लांबी 15.621 मीटर आहे. अच्छा. याची ज्यावेळेस झाड उभा होतं त्यावेळेला होतं 38.099 मीटर. 38.099 मीटरचं होतं. आता तो चक्रीवादळाच्या याच्यानं तो उंच झाड होता पडलं, त्याचे तुकडे झाले. तर सर्वात मोठा पीस म्हणजे हा उरला. अच्छा. म्हणजे 15.8 15.6 नाही का, हा सर्वात मोठा पीस उरला. बाकीचे म्हणजे 10 मीटर 9 मीटर 8 मीटर असे होते. आणि 1958 आणण्याकरिता 1 ट्रॅक्टर 2 हत्ती 25 मजूर लागले होते. 1 ट्रॅक्टर 2 हत्ती 25 मजूर. आणि त्यावेळेला 18 दिवसाचा प्रवास लागला. बिरकुट गोटा कृपवांग सेवन आलापल्ली पातळसणीवरून. आज म्हणजे बसनं जातो म्हटलं तर 2 तासाचा रन आहे, किंवा गाडीने जातो म्हटलं तर 2.5 तास बाईकनं. तर त्यावेळेला 18 दिवस प्रवास लागला होता. आणि आणण्याकरिता 1 ट्रॅक्टर 2 हत्ती आणि 25 मजूर लागले होते त्यावेळेला. आणि त्यावेळेला 1100 रुपये लाखाचा खर्च लागला होता. आज 1100 रुपये म्हटला तर आजचे लाखो रुपये. तर ज्या वेळेला हा झाड पडलं त्यावेळेला याच्या शेजारी दुसरा एक झाड होता. हा 38 मीटरचा होता, तो 35 मीटरचा होता. अच्छा. तर तो छोटा झाला याच्यापेक्षा, म्हणून याचं नाव राम ठेवले आणि त्याचा लक्ष्मण ठेवले. अच्छा. तो लक्ष्मण आहे. आज तो हा 75 वर्ष झाले पडून, 75 वर्षापासून तो जीवित आहे. अच्छा. तर त्याची दिवसेंदिवस हाईट वाढत आहे आणि त्याची गोलाई वाढत आहे. आज तो 38 मीटर हा होता, तर तो सरासरी 45-50 मीटरच्या जवळपास गेला आहे. 45 पार झालेला आहे. आणि याची जी गोलाई आहे 3 पॉईंट काहीतरी आहे. आणि सर्वात मोठी भारतामधून गोलाई याची आहे. हा जो छोटा आहे त्याची गोलाई आहे 4.400 मीटर. अच्छा. याचाही रेकॉर्ड तोडलेला आहे. हो का? तो जिवंत आहे का आता? जिवंत आहे. हो, त्या स्पॉटवर. अच्छा. ही आहे माहिती याची.